नमस्कार, माझं नाव चैतन्य भिडे. भटारखाना या माझ्या YouTube चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. तर आज आपण बनवणार आहोत सर्वांना आवडणारी आणि झटपट बनणारी आलू टिक्की. तर चला सुरू करूया. तर यासाठी लागणारे साहित्य आहे बटाटे, पोह्याची पावडर, चाट मसाला, जिरा पावडर, मीठ, हळद, लाल तिखट, धणे पावडर, कोथिंबीर आणि मिरच्या. आता आपण इथे एक पसरट भांडं घ्यायचं आहे आणि आता आपण यामध्ये घालणार आहोत 4 मीडियम साईजचे बटाटे. मी इथे एक एक करून बटाटे घेतोय आणि आपल्याला यांना छान प्रकारे मॅश करून घ्यायचं. एक लक्षात ठेवायचं आहे, मॅश करताना या बटाट्याचे तुकडे यामध्ये राहू द्यायचे नाहीयेत. अगदी छान प्रकारे आपण या बटाट्यांना मॅश करून घ्यायचं आहे. खूप जास्त मोठे मोठे तुकडे आपल्याला यामध्ये ठेवायचे नाहीयेत. बटाटे मॅश करून झालेत आपले आणि आता आपण यामध्ये घालणार आहोत बारीक चिरलेल्या मिरच्या. मी इथं तिखट मिरच्या वापरल्या 2. जर तुमच्या मिरच्या कमी तिखट असतील तर तुम्ही जास्तही वापरू शकता किंवा नाही वापरल्या तरी चालेल. आता आपण यामध्ये घालणार आहोत बारीक चिरलेली कोथिंबीर. तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार सुद्धा कोथिंबीर घालू शकता. आता आपण यामध्ये घालणार आहोत धनेपूड. मी इथं साधारण 1 चमचा धनेपूड घालत आहे. आणि आता आपण यामध्ये घालणार आहोत चाट मसाला. चाट मसाला आपल्या या टिक्कीला थोडीशी आंबट टेस्ट देईल. आणि आता आपण यामध्ये घालणार आहोत जिरा पावडर. जर तुमच्याकडे जिरा पावडर नसेल तर तुम्ही अख्खं जिरं सुद्धा घालू शकता. आता यामध्ये घालायचे 1 छोटा चमचा हळद. हळद आपल्या टिक्कीला एक सुंदर रंग देईल. आणि आता यामध्ये आपल्याला घालायचं लाल तिखट. मी इथे साधारण 2 ते 3 चमचे लाल तिखट घालणार आहे. तिखट आपल्याला मोजून घालायचं आहे कारण आपण ऑलरेडी यामध्ये मिरची सुद्धा घातलेली आहे. आता आपण यात घालणार आहोत चवीनुसार मीठ. आता आपल्याला हे छान मळून घ्यायचं आहे. हे सगळे घातलेले मसाले, कोथिंबीर, मिरची आणि बटाटा हे छान एकजीव व्हायला पाहिजे.
जर आपल्या मिक्सचरमध्ये बटाट्याचे काही मोठे तुकडे राहिले असतील तर ते हातानंच आपल्याला फोडून घ्यायचे. मी इकडे पोहे मिक्सरमध्ये काढून घेतले. तर हे मिक्सरमधून काढून घेतलेले पोहे आपल्याला या मिक्सचरमध्ये घालायचे. हे पोह्याचं पीठ आपल्या मिक्सचरला एक छान बाइंडिंग देईल आणि आपली टिक्की कुरकुरीत करायला मदत करेल. हे छान आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे आणि पीठ मळतो आपण तशा कन्सिस्टन्सीचं आपल्याला हे मिक्सचर मळून घ्यायचं आहे. जर तुम्हाला वाटलं की अजून पिठाची गरज आहे तर तुम्ही अजून पीठ सुद्धा वापरू शकता. या रेसिपीसाठी तुम्ही पोह्याच्या पिठाच्या जागी तांदळाचं पीठ किंवा बेसन सुद्धा वापरू शकता. मला इथे पिठाची थोडी गरज वाटते म्हणून मी परत थोडंसं पोह्याचं पीठ इथं घालतोय. आपलं मिक्सचर बनवून तयार आहे. आता आपल्याला याच्या छोट्या छोट्या टिक्की बनवून घ्यायच्या आहेत. तर यासाठी हाताला पहिले थोडं तेल लावायचं आहे आणि एक छोटा गोळा आपल्याला या मिक्सचरचा काढायचा आहे आणि त्याला एक राऊंड शेप द्यायचा आहे आपल्याला पहिले आणि त्याला चपटं करून घ्यायचं आहे आणि सगळ्या बाजूने आपल्या हातावर फिरवून घ्यायचं आहे म्हणजे त्याला एक छान टिक्कीचा शेप येईल. फक्त टिक्की बनवताना हाताला तेल लावायला विसरू नका, नाहीतर आपलं हे मिक्सचर आपल्या हाताला चिकटेल. याच प्रकारे आपण आपल्या सगळ्या टिक्की बनवून घेऊया. तर इथे आपल्या टिक्की बनवून तयार आहे. तर मी इथे गॅसवर एक पॅन ठेवला आहे आणि यावर आपण आता घालणार आहोत साधारण 1 ते 1.5 चमचा तेल. तेल चांगलं तापू द्यायचं आहे आणि तेल आपल्या या पॅनवर सगळीकडे पसरवून घ्यायचं आहे. आपला तवा तापलेला आहे, एकदा चेक करून घेऊया. आणि आपल्याला आता तव्यावरती हळूहळू एक एक टिक्की ठेवायची आहे. खूप टिक्की एका वेळेला तव्यावर ठेवायच्या नाही आहेत, नाहीतर टिक्की नीट छान आपली कुरकुरीत होत नाही. 5 ते 6 टिक्की तुम्ही एका वेळेला तव्यावर ठेवू शकता.
आता आपल्याला छान प्रकारे शॅलो फ्राय करून घ्यायचं आहे. जर तुम्हाला डीप फ्राय करायचं असेल तर तुम्ही या टिक्कीत डीप फ्राय सुद्धा करू शकता. या एका बाजूला झालेल्या आहेत, तर आता आपण या टिक्कींना पलटी करून घेऊया. आपल्या टिक्की बनवून तयार आहेत. आता आपण याला छान प्रकारे प्लेटिंग करूया. मी टिक्की इथे सॉस सोबत सर्व करतोय. तुम्ही हिरवी चटणी सोबत सुद्धा सर्व करू शकता. आपल्याला टिक्की एकदम नीट अरेंज करून घ्यायची आहे प्लेटवरती. आणि आता आपण याच्यावरती याला गार्निश करणार आहोत कोथिंबीरच्या पानांनी. तर आपली झटपट आणि चविष्ट आलू टिक्की तयार आहे. तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करून पहा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. आणि भटारखाना या माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन दाबायला सुद्धा विसरू नका. म्हणजे माझ्या रेसिपीचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.